नाही नाही, आपल्याला 9 वाजताच करायचं आहे. He heard you. नमस्कार सर्वांना. माझा आवाज येतोय? हो, येतोय. येतोय. आज प्रार्थना कोण म्हणणार आहे? अद्रित, प्रार्थना म्हणणार आहेस? हीच आमची प्रार्थना, हेच आमचे मागणे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपुदेव, एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगुदेव, अन पुन्हा वसवोपरावर शुद्ध के दे जावले, मानसाने मानसाशी मानसा समवागणे, हीच आमची प्रार्थना. भोवताली दाटला अंधार दुःख जाजे, सोय सत्याच्या उठा उभे वरारे टांकले, सोबरी देई माला काजवांते चाजळे, मानसाने मानसाशी मानसा समवागणे,
हीच आमची प्रार्थना. लाभले लाभले आयुष्य जित खेळेच दारी साजले. पाहू दे यावो बुदेचे हे जवारी साजले. जुगार मुगदान जाणले. मानसाने मानसाशी मानसा सहभागणे. हीच आमची प्रार्थना. छान म्हटलीस. छान प्रयत्न केला अद्री. गेल्या वर्गात काय शिकवलं होतं मॅडमने? आठवतंय तुम्हाला? काय घेतलं होतं आरव? आरव आठवतंय काय शिकवलं मॅडम गेल्या वर्गात? हो सर. काय घेतलं होतं? एक पोयम घेतली होती. त्याचं नाव होतं डराव डराव. ओके. आणि पुस्तकातले काही प्रश्न केले. अच्छा. प्रश्न 5 पर्यंत नाही तर 6 पर्यंत झालं. ओके. आणि आपल्याला तुम्हाला आठवतंय आपण हे अंक किती पर्यंत लिहायला शिकलो होतो? अक्षरी आणि अंकी आठवतंय? 21 ते 40 पर्यंत. बरोबर. तर आता आज आपण त्याचे पुढचे अंक लिहायला अंकी आणि अक्षरी दोन. वही आणि पेन्सिल तयार आहे, पाटी किंवा पेन घ्यायचं. पुढचा 41 नंतर 40 नंतरचा अंक येतो 41. लिहा. चारावरील 41. 41. पाटीवर लिहायचं सगळे किंवा वहीत लिहायचं. चारावरील 41. हे बघा पाटीवर लिहून. चारावरील 41 आणि लिहिताना बोलत बोलत लिहायचं. ते लक्षात सर झालं. सर झालं. ओके. त्याचा पुढचा अंक आहे 4वर 2 42. लिहा. 4वर 2 42. चारावर 2 42. झालं सर. झालं सर. ओके. झालं सर. ओके. अग्री तुझं झालं लिहून? आरव मोहिते तुझं मोबाईल व्यवस्थित ठेव, तू दिसतच नाही.
ओके, सगळ्या तुझ्या चेहऱ्यावर ते मागे लाईट 42 लिहिला सर्वांनी. पुढचा अंक लिहा. 4 वर 3 43 लिहा. 4 वर 3 तसं बस 43 4 वर 3 43 4 वर 3 43 झालं सर. झालं सर. कुठे अद्रिकचं झालं लिहून. आरव मोहिते. हो सर. इरा तुझं झालं लिहून. हो सर. चला पुढचा अंक लिहा. 4 वर 4 44 झालं सर. हे झालं सर. हे झालं सर. 44 अद्रिक लिही पूर्ण. थांबलोय. झालं लिहून अद्रिक. अद्रिक लिहून झालं का. हो सर. पुढचा अंक लिहा सगळ्यांनी. 4 वर 5 45 45 लिहिलं का सर्वांनी. 4 वर 5 45 झालं सर. झालं सर. सर नीट दिसत नाहीये थोडं.
आता दिसतंय? हो सर. लिहा. झालं सर. हे अद्रिकचं झालं, हिराचं झालं, हो सर. दोन्ही आरवचं झालं. पुढचा अंक लिहा. 4 वर 6 46. चारावर 6 46. लिहा. झालं बघ. 4वर 6 46. लिहायचंय सर्वांनी आणि बोलता बोलता लिहायचं. 4वर 6 46. इकडे होती गेली. झालं सर. ओके. झालं लिहिशील सर. की हे घे. सर दिसत नाही. 4वर 6 46. चारावर 6 46. अद्रिक झालं लिहून. इरा, हो सर. हो. आरव, हो सर. आरव अताडे, आरव अवताडे लिहून झालं. हो. जान्हवी, हो सर. ठीक आहे. पुढचा अंक लिहायचा. पुढचा अंक आहे 4वर 7 47. चारावर 7 47. सगळ्यांनी छान लिहायचंय. अक्षर छान आलं पाहिजे सर्वांचं. 4वर 7 47. पटापट लिहायचं आहे आणि बोलून बोलून लिहायचं. झालं सर. झालं सर. झालं बोलता सर. बोलता लिहायचं. अद्रिक, हिरा, तुमचं झालं लिहून. हो सर. झालं सर. जान्हवी, तुझं झालं लिहून. हो सर. 4वर 7 47. त्याचा पुढचा अंक आहे 4वर 8 48. चारावर 8
40. कट करायचं 83 4वर 8 48. ठ ला अर्धा ठ ला पुन्हा एक ठ जोडायचा 48. 4वर 8 48. झालं सर. ते व्यवस्थित झालं, लिहायचं सर. आहे. झालं सर. झालं सर. झालं सर. चला पुढचा अंक लिहा. 4वर 9 49. लिहा. 4वर 9 49. चारावर 9 49. तो 9 ला 9 आहे बघा. 9 ला अर्धा 9 ला एक आणखी 9 जोडायचा 50. 4वर 9 49. सर बोल. लिहिलेलं दिसत नाहीये. आता दिसतंय नाही सर. बघ आता. नाही. सर्वांना दिसतंय बाकीच्यांना. हो सर. सर अंगठी लिहिलेलं दिसत नाहीये. नीट हो बघ. सर. आता दिसतंय. 4वर 9 49. एकोण अद्रेक लिहिलं तू. हो सर. हिरा, झालं सर. जान्हवी, झालं सर. झालं. आरव मोहिते. हो सर. चला पुढचा अंक लिहा. 5वर 0 50. 5वर 0 50. झालं सर. सर झालं सर. झालं आरव. हो सर. चला लिहून झालं सर्वांचं. पुढचा अंक. 5वर 1 51. लिहा. 5वर 1 51. पाचावर 1 51. झालं सर. 9 मध्ये झालं सर.
झालं सर. झालं सर्वांचं? हो सर. पुढचा अंक लिहा. 5 वर 2 काय होतो? 5 वर 2 52. लिहा 52. 5 वर 2 52. 5 वर 2 झालं 52. सर. झालं सर. झालं सर. झालं सर. हम्म. झालं सर. झालं सर्वांचं लिहून? पुढचा अंक लिहायचा आहे 5 वर 3 53. 5 वर 3 53. 5 वर 3 53. झालं सर. झालं सर. झालं सर. सर्वांचं झालं लिहून? हो सर. हो सर. हो सर. आरव नीट बस. पुढचा अंक लिहा 5 वर 4 54. 5 वर 4 54. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. सर. आरव मोहिते झालं लिहून? झालं सर. पुढचा अंक 5 वर 5 55. 5 वर 5 55. 5 वर 5 55. झालं सर. झालं सर. ठीक आहे पण झालं सर. झालं सर. झालं सर. इरा अंत्रित आरव झालं सर. झालं सर. पुढचा अंक 5 वर 6 56. वर 6 56. झालं
झालं सर. झालं सर. झालं सर. झालं अजय सर. आरव अवताडे झालंय का तुझं लिहून? चला पुढचा अंक लिहा. 5/7 काय होतो 5/7? 57. 57. लिहा 5/7 57. 5/7 57. झालं सर. झालं सर. सर. सगळ्यांनी छान हस्ताक्षरात लिहायचं आहे. व्यवस्थित झालं सर. एकदम. 5/7 57. अद्रिक झालं लिहून. आरव झालं सर. हो सर. पुढचा अंक लिहा. 5/8 काय होतो? 58. 58. लिहा 5/8 58. पाचावर 8 58. झालं सर. आलं सर. पाचावर 8 58. झालं सर. पुढचा अंक लिहा. झालं सर. 5 9 काय होतो? 5 59. लिहा लिहा 5 59. पाचावर 59. पाचावर 59. झालं सर. पुढचा अंक लिहा. 6/0 काय होतो? 60. लिहा 6/0 60. झालं सर. आलं सर. झालं. झालं लिहून. हो सर. हो सर. चला तर आजचा गृहपाठ लक्षात ठेवायचा. 41 पासून 60 पर्यंत ही अंक आणि अक्षरे 2 वेळा लिहायचं आहे. ठीक आहे. आपण आता आज शिकणार आहोत कोण कोण काय करतं. ठीक आहे. कोण कोण काय करतं. तर आपल्या देशाचं रक्षण कोण करतं माहिती?
सैनिक कोण करतं? सैनिक सैनिक. त्याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो? सोल्जर. तर सैनिक कुठे असतात माहिती तुम्हाला? देशाच्या सीमेवर असतात, बरोबर. देशाच्या सीमेवर असतात ते. दुसऱ्या देशांपासून त्यांच्याकडनं जे हा बोल. सीमे म्हणजे काय असतं? त्यांना आर्मी पण बोलतात. आर्मी सीमा म्हणजे काय? बॉर्डर्स. आपल्या भारताची, इंडियाची जी बॉर्डर्स असते ना, त्या बॉर्डरवर, त्या सीमेवर सैनिक हे उभे असतात आणि आपल्या देशाचं रक्षण करतात. ते इतर देशातून त्यांच्या सैनिकांना आपल्या देशामध्ये घुसू देत नाही. त्यांच्याशी युद्ध करतात, फाईट करतात आणि मग आपलं भारताचं आणि आपलं ते रक्षण करतात. म्हणजे जेणेकरून दुसऱ्या देशातील लोक आपल्या देशात येऊन आपल्यावर त्यांनी राज्य करू नये किंवा आपल्या देशात त्यांनी घुसखोरी करू नये. म्हणून आपले सैनिक त्यांच्याशी नेहमी युद्ध करतात किंवा त्यांना अडवतात आणि आपलं रक्षण करतात. समजलं? लक्षात आलं तुम्हाला? तर आपल्या देशाचं रक्षण कोण करतं? सैनिक. चला लिहा शब्द सैनिक. आपल्या देशाचं रक्षण कोण करतं? सैनिक. देशाचं रक्षण करतो कोण? सैनिक. हॅलो सर. तर काय लिहिलं तुम्ही? देशाचं रक्षण करणारा सैनिक. ठीक आहे. आता पुढचं आपण बघू कोण काय करत. कोण ओळखतं बघूया. रोग्यांवर उपचार कोण करतो? डॉक्टर. अगदी बरोबर, डॉक्टर. रोगी लोक म्हणजे काय? जे आजारी लोक. आजारी लोकांवर, आजारांवर उपचार आपल्याला कोण करतो? ट्रीटमेंट कोण करतो? तर डॉक्टर. चला लिहा वही. डॉक्टर. हे बघा, डॉक्टर. मग रोगावर उपचार करणारा कोण? रोगांवर उपचार करणारा डॉक्टर. लिहिलं सर्वांनी? हो सर. पहिला आपण काय बघितलं? देशाचं रक्षण करतं कोण? सैनिक. दुसरं आपण बघितलं रोगांवर उपचार करणारा डॉक्टर. नाव आता तिसरं बघूया. तिसरं कोण आहे? पत्र कोण पोहोचवतं? डाकिया. कोण? डाकिया. पत्रकार नाही. डाकिया त्याला हिंदीत म्हणतात, मराठीत काय म्हणतात? पत्र पोहोचवणारा पोस्टमन. लिहा पोस्टमन. पूर्वीच्या काळी कसं होतं? कुरिअर वगैरे असं फास्ट सर्व्हिसेस नव्हत्या. मग पोस्टमन काय करायचे? असं मोबाईल वगैरे नव्हता की आपण व्हिडिओ कॉल करू किंवा टेक्स्ट मेसेज पाठवू. तर लोक काय करायचे? पत्र लिहायचे हाताने आणि मग ते पत्र पोस्टात टाकायचे. एक लाल कलरची पत्रपेटी असायची. त्या पत्रपेटीमध्ये पोस्ट टाकायचे. मग तो पोस्टमन काय करायचा? तो त्याच्या ऑफिस मध्ये न्यायचा, मग शिक्का मारायचा आणि मग ते असं बसने किंवा याच्याने
ते रिस्पेक्टिव्ह गावाला जायचं आणि मग त्या गावातल्या पोस्ट ऑफिस मधून तो पोस्टमन आहे त्या पत्त्यावर ऍड्रेसवर घरी द्यायला यायचा. समजलं, लक्षात आलं? इंग्लिश मध्ये पोस्ट बॉक्स म्हणतात. पोस्ट बॉक्स, टपाल पत्र, बरोबर. तर पोस्टमन, मग काय झालं, पत्र पोहोचवतो कोण? पोस्टमन. चला पुढचं. आता आपण उन्हाळा येतोय, बरोबर. आता उन्हाळा येईल, सुरू होईल आता. हा, तर उन्हाळ्यामध्ये आपण जनरली खेडेगावात किंवा आपण इथे बघितलंय, आपण माठ घेतो बघा, पाणी, थंड पाणी बनवण्यासाठी. कोणी कोणी बघितलंय माठ? मातीचा मडक, मातीचा माठ, लाल कलरचा, काळ्या कलरचा, कोणी बघितलाय? अद्रित, तुला नाही माहिती माठ कसा असतो? त्याच्यामध्ये पाणी साठवतात. आईला किंवा बाबांना विचार, ठीक आहे, माठ कसा असतो, हा, ते सांगतील तुला कसा असतो. सर, हा, बोल. आम्ही उन्हाळ्याच्या दिवशी माठातलंच पाणी पितो. बरोबर. तर मग ते थंड पाणी, ते जे माठ असतो किंवा ते जे मडकं असतं, ते मडकं कोण बनवतो माहिती कोणाला? कोण बनवतो मातीचं मडकं? कोण बनवतो? सर, मातीची भांडी बनवणार. बरोबर, मातीची भांडी किंवा वस्तू कोण बनवतो माहिती कोणाला? सांग आरव, माहिती तुला? सांग. बरोबर, त्याला मराठीत काय म्हणता माहितीये? पॉटरला मराठीत म्हणतात कुंभार. लिहा, कुंभार. कुंभार. कुंभार काय करतो? मातीच्या वस्तू किंवा मातीची मडकी बनवतो. कुंभार. झालं सर. झालं सर. आता हे जे आपण शिकतोय ना, ते तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे, मराठीत लक्षात राहिलं पाहिजे की कोण काय करतं. ठीक आहे. मातीची जी वस्तू बनवतात किंवा मडकी बनवतात तो कुंभार, त्याला कुंभार म्हणतात. ठीक आहे. पुढचं बघूया. आता जी आपण सोनं, माहिती सगळ्यांना, गोल्ड, सोनं, मराठीत त्याला सोनं म्हणतात. तर ते सोन्याची दागिने किंवा वेगवेगळ्या प्रकारची दागिने कोण बनवतं? आई सोनार बनवतो ना, ज्वेलर. बरोबर. इंग्लिश मध्ये आपण ज्वेलर म्हणतो आणि मराठीत त्याला सोनार म्हणतात. लिहा सगळ्यांनी, सोनार. जो दागिने बनवतो त्याला काय म्हणतात? सोनार. हे बघा, पाटीवर लिहिलंय सोनार. दागिने जो बनवतो त्याला काय म्हणतात? सोनार. घाई करू नका, तुमच्या लक्षात असलं पाहिजे की कशाला काय म्हणतात किंवा कोण काय करतो, ते तुमच्या लक्षात असलं पाहिजे मराठीतून. ओके, लिहून झालं सोनार सगळ्यांचं? पुढचं बघू आपण. हो सर. जो अजून एक आपण बघतो ना, वेगवेगळ्या प्रकारच्या आपण आयडॉल्स बघतो किंवा मूर्ती बघतो, बरोबर. मूर्ती बघितल्यात का? मूर्ती, कृष्णाची मूर्ती, राधा कृष्णाची मूर्ती, शिवशंकराची मूर्ती, बरोबर. तर त्या मूर्ती बनवल्याला काय म्हणतात? मूर्तीवाला. त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मूर्तीवाला नाही. मराठीतून त्याला मूर्तीवाला नाही म्हणत,
मूर्तिकार म्हणतात. लिहा मूर्तिकार. मूर्तिकार जो मूर्ती बनवतो आणि इंग्लिश मध्ये त्याला आपण म्हणतो स्कल्प्टर किंवा कार्वर. ठीक आहे. मूर्तिकार मराठीत त्याला म्हणतात मूर्तिकार. सर बोल. मूर्तीला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? स्कल्प्टर किंवा कार्वर. ओके. सर मूर्तीला स्टॅच्यू, आयडॉल. हे बघ मूर्तिकार असं लिहायचं. मूर्तिकार. झालं सर. हे मूर्ती बनवणारा कोण झाला मग? मूर्तिकार. अगदी बरोबर. सगळ्यांनी लक्षात ठेवायचंय. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. माझं नाही झालं. लिहून नाही झालं तुझं? बरं मग सांगायचं ना. आता परत लिहितो मी. हा हे बघ मूर्तिकार. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. सर बोल. तुम्ही मात्रा उलटी लावली. नाही बरोबर लावली. झालं. मूर्ती मूर्तिकार. झालं. बरोबर लिहिलंय बेटा आरव. नीट बघ. मूर्तिकार. हा पहिला विलांटी तीची आणि त्याला तो रफार म्हणतात. मूर्तिकार. मला दुसरा उकार मूर्तिकार. झाला आता सर्वांचं लिहून? हो सर. चला आता आपण पुढचं बघूया. अजून आपण जी नवीन नवीन कपडे घालतो बरोबर. कपडे घेतो ना आपण विकत. तर ते कपडे कोण शिवतात माहिती? टेलर. इंग्लिश मध्ये टेलर झालं. मराठीत त्याला काय म्हणतात? तर मराठीत कपडे जो शिवतो त्याला शिंपी म्हणतात. शिंपी. लिहा. कपडे जो शिवतो त्याला शिंपी म्हणतात. इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? टेलर. मराठीत काय म्हणतात? शिंपी. जो कपडे शिवतो. कोण शिवतो? कोण शिवतो कपडे? शिंपी. शिंपी. अद्रित लिहून झालंय का? इरा? हो सर. आरव, जान्हवी, अंश लिहून झालं सर्वांचं? हो सर. चला पुढचं बघूया. आणखी जो आपल्यासाठी धान्य पिकवतो तो कोण? भाजीवाला. नाही. भाजीवाला हा भाजी विकतो. मी विचारलं किसान. धान्य जो बनवतो पिकवतो. शेतकरी. अगदी बरोबर. मराठीत त्याला काय म्हणतात? शेतकरी. इंग्लिश मध्ये काय म्हणतात? फार्मर. शेतकरी. लिहा सगळ्यांनी. जो शेतामध्ये काम करतो आणि आपल्यासाठी धान्य पिकवतो त्याला काय म्हणतात? शेतकरी. मराठीत त्याला म्हणतात शेतकरी.
विचार जान्हवी, काय विचारायचंय? सर माझे फादर फार्मर आहे. व्हेरी गुड, शेतकरी आहे. किती छान. तू जाते का शेतामध्ये? हो सर. काय काय बनवता तुम्ही शेतात? केळीची बाग आहे. ओके, गहू अजून? लावलेले आहे. गहू, अरे वा. अजून? तिकडे शेतामध्ये कधी जेवण केलंय छान झाडाखाली बसून? हो सर. खूप मज्जा येते ना पार्टी ते. करते. बरोबर, हो सर. शेतामध्ये जेवण करायला छान वाटतं. अगदी मस्त हिरवंगार असतं, छान झाडाच्या सावलीमध्ये मस्त जेवण. झालं सर. तर आपल्यासाठी धान्य कोण बनवतो? धान्य कोण पिकवतो? शेतकरी. चला पुढचं बघूया. तुम्हाला माहितीये सगळीकडे आता काही वेळेस खेडेगावात किंवा सिटीमध्ये काय होतं, चोरी होते. चोरी कोण करतो? चोर. चोर असतात ना. मग ते अशा चोरांना पकडणारे कोण? पोलीस. 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 चला लिहा. मग चोरांना पकडणारे कोण? पोलीस. पोलीस. लिहा. पोलीस. हे बघा, लिहिला. पोलीस. चोरांना पकडणारे कोण? पोलीस. लिहिलं सर्वांनी? हो सर. अद्री, काय करतोयस? लिहून झालं? आता आपण पुढे बघूया. तुम्ही बऱ्याच वेळा असं बघितलंय का, आपली रोज घालायची चप्पल किंवा शूज, जोडे आपले ते तुटतात, मग आपण ते शिवून घेतो. ते शिवून कोण देतं? जोडे कोण बनवतो किंवा शिवतो? कोण शिवून देतं? मोची. हा? मोची. त्याला इंग्लिश मध्ये, हिंदीमध्ये मोजा, मराठीत काय म्हणतात? सांग. तांबा. चांभार. अगदी बरोबर, लिहा. चांभार जो आपल्या तुटलेल्या चपला किंवा जोडी शिवून देतो, त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणता माहिती का? अगदी बरोबर, कॉबलर किंवा शू मेकर. तर त्याला इंग्लिश मध्ये कॉबलर म्हणता, मराठीत काय म्हणतात? चांभार. लिहा. चला कानाचा, त्यावर एक अनुस्वार, चांभार. भला काना भा आणि र, चांभार. लिहा. तर चांभार हा काय काम करतो? जोडे शिवून देतो किंवा चप्पल शिवून देतो आपली. झालं सर. चांभार लक्षात ठेवायचं, कशाला काय म्हणता मी विचारणार आहे पुढच्या वर्गात. चांभार. लिहून झालं सर्वांचं? अद्रित हो नीट सर. बस. अद्रित नीट बस. हो सर. वर्गात बसलायस असं नाही बसायचं, वर्गात व्यवस्थित बसायचं. चला पुढचं बघूया. आता आपण, तुम्ही सर्वजण घरात राहतात की नाही? बरोबर आहे. घर हे कशापासून, कोण बनवून देतं आपल्याला? बांधकाम करतो ना आपण घरात. तर मग बांधकाम कोण करतं? कोण करतं बांधकाम? गवंडी. गवंडी. लिहा. गवंडी. बांधकाम करणारा कोण? गवंडी. गवंडी.
त्याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? बिल्डर नाही नाही नाही, बिल्डर नाही. मेसन, अगदी बरोबर. लिहा मराठीत त्याला मेसनला म्हणतात गवंडी. ग वर अनुस्वार आणि ड त्याला दुसरी विलांटी, गवंडी. इंग्लिश मध्ये त्याला मेसन म्हणतात किंवा ब्रिकलेयर. झालं सर. गवंडी लिहून झालं सर्वांचं? हो सर. लक्षात राहील का कशाला म्हणतात ते? गवंडी जो बांधकाम करतो, ठीक आहे, जो आपल्याला छान छान घर बांधून देतो त्याला म्हणतात गवंडी. इरा लिहून झालं? हो सर. ओके, पुढचं काय काम बघूया. जो कपडे धुवून देतो आपले त्याला काय म्हणतात? धोबी. अगदी बरोबर, धोबी. जो आपल्याला कपडे धुवून देतो, आपण बाहेर जर कपडे धुवायला दिले ते आपल्या घरी येतात त्याला काय म्हणतात? धोबी. धोबी. धोबी इंग्लिश मध्ये काय म्हणतात? वॉशरमन. मराठीत कपडे धुणारा, कपडे धुवून देणारा काय म्हणतो? धोबी. लिहा मराठी, धोबी. झालं सर. लिहा झालं सर. लिहा. झालं सर. लिहून झालं सर्वांचं? हो सर. ओके, आता आपण छान छान हेअर कट करतो, वेगवेगळ्या प्रकारचे. तर केस जे आपण कापतो, केस कोण कापतं आपलं? बार्बर. न्हावी. बरोबर. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात बार्बर, मराठीत काय म्हणतात? न्हावी. लिहा सगळ्यांनी. हो, त्याला काना हा आणि अर्धा न जोडायचा त्याला. न्हावी. हे बघा इथे लिहिले पाय, न्हावी. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं लिहून? तर केस कोण कापतं आपली? केस कापणारा न्हावी. अगदी बरोबर, न्हावी. आता आपण वेगवेगळ्या प्रकारचे फंक्शन किंवा कार्यक्रम जातो, बरोबर. लग्न घ्या किंवा कोणाकडे काही कार्यक्रम असतात, तर आपण जेवण मागवतो किंवा जेवण बनवणाऱ्याला घरी बोलवतो, बरोबर. तो आपल्यासाठी छान छान पदार्थ तयार करतो. तर तो जेवण जो बनवतो त्याला काय म्हणतात? वाढणारा. नाही, तो वाढण्याचं काम करतो, बनवणारा. काय म्हणतात? आचारी. बरोबर. जो आपल्यासाठी छान छान जेवण बनवतो त्याला काय म्हणतात? आचारी. लिहा मराठीत त्याला म्हणतात आचारी. एक मिनिट मी लिहून देतोय, बघा इथे, आचारी.
झालं सर. झालं सर. ओके. झालं सर. छान लिहायचंय झालं, सगळ्यांनी. आचारी. लिहिलं सगळ्यांनी? हो सर. हो सर. हो सर. अजून एक काम करतात बघ. आता आपण वेगवेगळ्या कार्यक्रमांची तिथी बघतो किंवा डेट्स बघतो. कुठल्या दिवशी कुठला कार्यक्रम करायचा, पूजा करायची किंवा आपलं भविष्य बघायचं. ठीक आहे. तर हे भविष्य बघण्याचं काम कोण करत सांगा? भविष्य बघण्याचं काम कोण करत? ज्योतिषी, ऍस्ट्रॉलॉजर किंवा ज्योतिषी. लिहा ज्योतिषी. बोल. ज्योतिषीला काय आपल्या भविष्यात काय होणार आहे ते माहिती असतं का? ते सांगतात काय होणार आहे ते. ग्रह नक्षत्र यांचे स्टार्स त्यांच्याकडे नॉलेज असतं, ते सांगतात. ठीक आहे. मुहूर्त वगैरे सांगतात, पूजेचं टायमिंग सांगतात, कुठली पूजा करायची ते सांगतात. ठीक आहे. लिहा ज्योतिषी. ज्योतिषी काय करतात? भविष्य सांगतात. ज्योतिषी. अर्धा ज त्याला यो. ज्योतिषी. तला पहिली विलांटी, श षटकोनाचा त्याला दुसरी विलांटी. ज्योतिषी. ज्योतिषी काय करतो? भविष्य सांगतो. झालं सर. व्यवस्थित लिहा आणि लक्षात ठेवा कोण काय करतं. ठीक आहे. झालं सर. अद्रिक लिहितोय अजून. अद्रिकचं झालं लिहून? ठीक आहे. सर्वांचं लिहून झालं म्हणजे ना? तर पुढचं बघूया. आता आपण बऱ्याच वेळा घरामध्ये बघतो ना, लोखंडाच्या वस्तू असतात, बरोबर? लोखंडाच्या वस्तू कोणी बघितलंय? लोखंडी पॅन असतो किंवा कढई असते किंवा दरवाजा असतो, बरोबर? तर त्या लोखंडाच्या वस्तू कोण बनवून देतो आपल्याला? जसं सोन्याच्या वस्तू. लोहार. अगदी बरोबर. लोहार. त्याला मराठीत काय म्हणतात? लोहार. जसं सोन्याच्या वस्तू जो बनवतो त्याला सोनार म्हणतो, तसं लोखंडाच्या जो वस्तू बनवतो त्याला काय म्हणतात? लोहार. आणि इंग्लिश मध्ये त्याला काय म्हणतात? ब्लॅक स्मिथ. काय म्हणतात? ब्लॅक स्मिथ. बरोबर. तर त्याला मराठीत म्हणतात लोहार. लिहा सगळे. लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार. लोखंडाच्या वस्तू बनवणारा लोहार. इंग्लिश मध्ये त्याला म्हणतात ब्लॅक स्मिथ. मराठीत त्याला काय म्हणतात? लोहार. झालं सर. झालं लिहून सर्वांचं? हो सर. हो सर. मग आज मजा आली ना आपल्याला समजून घ्यायला मराठीत की कोण कोण काय काय करतं आणि त्याला काय म्हणायचं असतं, मराठीतून काय म्हणतं. आपल्याला छान शिकायला मिळालं ना आज? सगळ्यांच्या लक्षात राहिलं? मग आपण बरोबर आता किती आपण 16 ऍक्टिव्हिटीज जे करतात, 16, त्या 16 लोकांची आपण नावं शिकली. जसं देशाचं रक्षण करणारा सैनिक,
रोगांवर उपचार करणारा डॉक्टर, पत्र पोहोचवणारा पोस्टमन, बरोबर. मातीची मडकी बनवणारा कोण 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 बनवतं माती? कुंभार. दागिने बनवणारा सोनार. मूर्ती बनवणारा मूर्तिकार. कपडे शिवून देणारा शिंपी. धान्य पिकवणारा शेतकरी. चोरांना पकडणारा पोलीस. बांधकाम करणारा गवंडी, बरोबर. कपडे धुवून देणारा धोबी. केस कापून देणारा न्हावी. जेवण बनवणारा आचारी. भविष्य सांगणारा ज्योतिषी. आणि लोखंडी वस्तू बनवून देणारा लोहार. अगदी छान. तर ही नावं सगळी लक्षात ठेवायची. ठीक आहे. तर ही नावं पुन्हा एकदा लिहून काढायची आणि ती लोक काय काम करतात ते पण लिहायचं. हा पण एक गृहपाठ. 41 पासून 60 पर्यंत अंकी आणि अक्षरी 2 वेळा लिहायचं आहे. आणि कोण काय करत तर त्या व्यक्तीचं नाव आणि तो काय काम करतो ते पण लिहायचं आहे 1 वेळा. आलं लक्षात? गृहपाठ आलं लक्षात? आपण भेटू पुढच्या शनिवारी, पुन्हा भेटू. ठीक आहे. चलो बाय बाय.